येत्या 2 दिवसात भाजप आणि शिवसेना युती संदर्भातली घोषणा केली जाईल अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेली आहे। युतीमधील 200हून अधिक जागांसंदर्भात जागा वाटपात एकमत झालं असून महापालिकेतही विधानसभेप्रमाणेच काही ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल केली जाणार आहे असं सुद्धा अमित साटम यांनी स्पष्ट केलं। उद्या परवामध्येच हे सगळं संपेल आणि हे ऑलमोस्ट संपलेलं आहे। 200 पेक्षा जास्त जागांवरती एकमत झालेलं आहे आणि जसं मी सांगितलं की उर्वरित 27 जागा आमचं ठरलंय 27 मध्ये काय करायचं, समोर कोण येतो हे बघून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी कुठल्या चिन्हावरती लढवायचे हे ठरवणार आहोत। आणि त्यामुळे आमची युती एवढी बळकट आहे की कोण कुठे लढणार याचा विचारही करण्याची आवश्यकता नाही। आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे कार्यकर्ते धनुष्यबाणावर लढले, शिवसेनेचे कार्यकर्ते कमळावरती लढले, त्यामुळे आम्ही एकच आहोत। एकीकडे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तर नांदेडमधल्या प्रभाग क्रमांक 19 मधील मतदारांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। नांदेडमधल्या असर्जन भागात पाटबंधारे विभागाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे। इथं जवळपास 500 मतदार आहेत जे गेल्या 45 वर्षांपासून इथं वास्तव्याला आहेत। मात्र आता या कर्मचाऱ्यांना घर रिकामं करण्याच्या नोटीस पाठवल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान घराची मागणी मान्य न केल्यास आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कुटुंबियांनी दिलाय। इथल्या रहिवाशांसोबत आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी संवाद साधलाय, पाहूया। महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। मी आता आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये। या प्रभाग क्रमांक 19 मध्ये पाटबंधारे विभागाचे काही घरं आहेत ज्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी यांची ती वसाहत आहे। जवळपास 500 मतदार या प्रभागामध्ये आहेत आणि या सर्व ज्यांची घरं आहेत त्यांना आता ती घरं रिकामी करण्याची नोटीस जी आहे या सर्व नागरिकांना येत आहेत। त्यामुळं या सर्वांनी अशा पद्धतीचं हे बॅनर लावलेलं आहे। ह्या बॅनरची जी आहे चर्चा नांदेडमध्ये आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे। लेकरं बाळा आमचे शिकायला येतं, आमची एवढीच विनंती आहे की कुठंतरी आम्हाला जागा द्यावा, 4 पत्राची कुठंतरी हे करावं, कुठंतरी बसवा, एवढीच विनंती आहे। आम्हाला कोणी कोपऱ्यात घर देणं पाहिजे। आम्ही मंत्री लोकांना घर देतात, आम्हाला घरातून काढतात, तर हे कोणता नाही। आम्हाला घर मिळून द्या, आम्हाला आमच्या घर नाही, आम्हाला लेकरं नाही, आम्हाला लेकरं वाटावर येणार आहे, आमचे नवरे कामावर गेलेले आहेत, आम्ही काय करावं? नोटीसवर नोटीस आली, आम्ही कसं करावं सांगा? आम्हाला काहीतरी कुठेतरी जागा द्यावी हीच आमची त्यांची ते का आम्ही पैसे त्याचे थोडे थोडे का होईना भरायला तयार आहोत, पण आम्हाला इथंच तुम्ही जर घर दिलं तर योग्य राहील। कारण आमचे लहानाचे मोठे झालो, आमचे आई वडील इथंच गेलेले आहेत, तर आमची इतकीच विनंती आहे की आम्हाला इथं घर देण्यात यावे। आणि जर आम्हाला तसं देता येत नसेल तर ब्युटी तत्वावर जे काय आम्हाला सरकारी व्हॅल्युएशन असेल त्या हिशोबाने आम्हाला पैसे भरायला सांगा, आम्ही दमदम ते पैसे भरून टाकून देऊ आणि इथंच आम्हाला घर द्यावे अशी आमची विनंती आहे। जर तुमची विनंती मान्य नाही झाली तर तुमचा पुढचा पवित्रा काय असणार आहे? आमच्या जर विनंतीला मान दिला नाही किंवा आमच्या जे कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।